अगं वेडे बघ, तुझी बाहुली आजही तिथंच पडलेली आहे. तू म्हणायचीस ना बाबाईला, भूक लागली रे जेव घाल. पण आज तिलाही भूक नाही आणि मलाही भूक नाही आहे. आज सगळा देश जागा आहे बाळा. रस्त्यावर लोकांचा समुद्र लोटला आहे. हातात मेणबत्त्या, बॅनर आहेत आणि त्या बॅनरवर तुझा चेहराही बघ पिल्लू. लोक चिडलेत, ओरडत आहेत, कुणी फाशी मागते, कुणी कायद्याच्या गप्पा मारते. पण मला ना भीती वाटते का त्यांची. हे ओरडणारे लोक उद्या सकाळ झाली की पुन्हा शांत होतील. उद्या ना पुन्हा कुणीतरी कोवळी कळी खुडली जाईल आणि तुझा हा रक्ताळलेला फ्रॉक कुठल्या तरी कपाटात फायलीत धूळ खात पडेल. काय म्हणाली होतीस तू? बाबा बाहेर काळोख काय, मला भीती वाटते रे. मला वाटलं होतं तू फक्त भूताना घाबरतेस, पण मला काही माहीत होतं की बाळा समाजात देवासमान पूजली जाणारी माणसंच नरभक्षक म्हणून टपली आहेत रे. तुझ्या त्या चिमुकल्या देहाचे ओरखडे बघण्यापेक्षा त्या नराधमांची जात आणि धर्म शोधण्यात आमची माणसं जास्त गुंतली आहेत. लोक विचारतायत त्याला कोणत्या पंथाची दीक्षा होती. अरे विकृतीला कसला आलाय धर्माने, कसली आली आहे जात. नेते येतील, सांत्वन करतील, मदतीचा चेक हातावर टेकवतील. कशाची किंमत लावतायत हे लोक? त्या लेखीच्या श्वासाची की तिने भोगलेल्या त्या शेवटच्या जीव घेण्या वेदनांची? महिला आयोग, बालकल्याण सगळे शब्द आता फक्त कागदापुरते बरे वाटतात. प्रत्यक्षात मात्र आम्ही पुन्हा रस्ता रोको करणार, आंदोलनं करणार आणि पुन्हा काही दिवसांनी पुढचा बळी मिळेपर्यंत शांत बसणार. मला माफ कर बाळा, मी तुला वाचू नाही शकलो. मी तुला अशा जगात जन्माला घातलं जिथं 4 वर्षाच्या मुलीकडे सुद्धा भोग्य वस्तू म्हणून बघितलं जातं. आम्हाला न्याय नको आहे आता, कोणाकडे मागूही नको न्याय. ज्यांच्याकडे मागतोय ते सत्तेच्या खुर्च्या उभवण्यात व्यस्त आहेत. पुढच्या वेळी जन्माला येशील ना बाळा, तेव्हा अशा जगात येऊ नकोस जिथं माणसापेक्षा दगडांना जास्त महत्त्व आहे. तुला भावपूर्ण श्रद्धांजली व्हावी इतकी सुद्धा माझी लायकी नाही आहे, कारण तुझा जीव गेलाय आणि आम्ही अजूनही फक्त चर्चाच करतो. जा, पळून जाईल, लांब जा इथून. तिथं जा जिथं तुला गाईचं वासरू बघण्यासाठी नेणार नाही कोणी आणि त्याची भीती नाही वाटणार. माफ कर आम्हाला सगळ्यांना माफ कर.